नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी अतिसंभाव्य 60 प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे 60 प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, वनरक्षक भरती या सर्वांसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, पानशेत हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? पानशेत हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। पानशेत बघा हे धरण पुणे या जिल्ह्यामधलं ते धरण आहे। प्रश्न क्रमांक 2 बघा, भुसावळ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? भुसावळ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। भुसावळ बघा हे शहर तापी नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक 3 पहा, कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील। कोल्हापूर ते सावंतवाडी पहा आंबोली हा घाट लागतो। प्रश्न क्रमांक 4 पहा, महाराष्ट्रामध्ये बघा खालीलपैकी कोणते ठिकाण हे बोरांसाठी प्रसिद्ध आहे? बघा, बोरांसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण खालीलपैकी कोणतं ठिकाण आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 मेहरून बघा हे ठिकाण बोरांसाठी प्रसिद्ध असलेले ते ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, धर्मतर आणि राजापूर या खाड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या खाड्या आहेत? धर्मतर आणि राजापूर या खाड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या खाड्या आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। धर्मतर व राजापूर बघा या खाड्या रायगड या जिल्ह्यामधल्या खाड्या आहेत। प्रश्न क्रमांक 6 बघा, एकलहरे औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? बघा, एकलहरे औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प बघा नाशिक या जिल्ह्यामध्ये। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 7 बघा, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ यांचं मुख्यालय बघा पुणे या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, महाराष्ट्रामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, हत्तीरोग संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी वर्धा या ठिकाणी बघा हत्तीरोग संशोधन केंद्र आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आलेप्पी बघा हे भारतामधलं एक प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा, आलेप्पी बघा हे भारतामधलं बघा एक महत्त्वपूर्ण बंदर या ठिकाणी बघा केरळ या राज्यामधलं ते बंदर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नेवेली हे दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, नेवेली बघा हे दगडी कोळसा क्षेत्र बघा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक नेवेली बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तामिळनाडू या राज्यामध्ये या ठिकाणी दगडी कोळसा क्षेत्र आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामधलं सर्वात मोठे गोड्या पाण्याचं सरोवर बघा उलर हे सरोवर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा, भारतामधलं बघा सर्वात मोठे गोड्या पाण्याचं बघा सरोवर उलर हे सरोवर आहे, तर उलर हे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, दाल आणि उलर ही सरोवरे पहा जम्मू काश्मीर या राज्यामधली सरोवरे आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामधलं सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणतं आहे? बघा, भारतामधलं बघा सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं बघा चिल्का हे सरोवर आहे, तर चिल्का बघा हे सरोवर ओडिसा या राज्यामधलं ते सरोवर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पश्चिम किनाऱ्यावरचं ओखा हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? बघा, ओखा हे बंदर पहा गुजरात या राज्यामधलं बंदर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रीय सद्भावना दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? बघा, राष्ट्रीय सद्भावना दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? बघा, राष्ट्रीय सद्भावना दिवस बघा 20 ऑगस्ट या दिवशी बघा राष्ट्रीय सद्भावना दिवस असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चोला बघा कल्याण बघा चोला हा औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा, चोला बघा ठाणे या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे?
बघा जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय बघा जिनिव्हा या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा एका GB मध्ये खालीलपैकी किती MB असतात? एका GB मध्ये खालीलपैकी किती MB असतात? बघा एका GB मध्ये बघा 1024 या ठिकाणी MB असतात। प्रश्न क्रमांक 18 बघा भारतीय संस्कृती कोशाचे संपादक खालीलपैकी कोण आहेत? भारतीय संस्कृती कोशाचे संपादक खालीलपैकी कोण आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बघा पंडित महादेव शास्त्री जोशी बघा हे भारतीय संस्कृती या ठिकाणी कोशाचे संपादक आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सॅमसंग ही कंपनी खालीलपैकी कोणत्या एका देशाची कंपनी? सॅमसंग बघा ही कंपनी खालीलपैकी कोणत्या एका देशाची कंपनी आहे? बघा सॅमसंग बघा ही कंपनी या ठिकाणी दक्षिण कोरिया या ठिकाणी या देशाची कंपनी आहे। प्रश्न क्रमांक 20 बघा भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 76 मध्ये खालीलपैकी कोणत्या एका पदाची बघा तरतूद करण्यात आलेली आहे? बघा भारतीय राज्यघटनेच्या बघा कलम 76 मध्ये कोणत्या एका पदाची बघा तरतूद करण्यात आलेली आहे? बघा अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया या पदाची बघा तरतूद कलम 76 मध्ये करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा कर्नाटक या राज्यामध्ये कंबाला ही शर्यत खालीलपैकी कोणत्या एका बघा प्राण्यासंबंधीची शर्यत आहे? बघा कर्नाटक या राज्यामध्ये बघा कंबाला ही शर्यत बघा तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी कंबाला बघा ही शर्यत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 म्हैस, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्याची मुख्य न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा महाराष्ट्र राज्याची महाराष्ट्र राज्याची मुख्य न्याय सहाय्यक वैज्ञानिक बघा प्रयोगशाळा मुंबई या ठिकाणी आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याकडे बघा पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, आरोग्य भरती असेल, बघा आपल्याकडे बघा 10,000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। सोबत बघा एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF आहे। मराठी व्याकरण असेल, इंग्रजी व्याकरण असेल व सर्व IMP PDF पहा किंवा सर्व काही PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील। त्यामधल्या सर्व बघा प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा काली सरार हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका नदीवरचा प्रकल्प आहे? बघा काली सरार बघा हा प्रकल्प वाघ नदीवरचा तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 24 बघा आंतरराष्ट्रीय जल दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा आंतरराष्ट्रीय जल दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? बघा 22 मार्च बघा या दिवशी आंतरराष्ट्रीय या ठिकाणी जल दिन असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन 1936 मध्ये भरलेल्या फैजपूर येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? बघा ग्रामीण भागामधलं बघा पहिलं अधिवेशन सन 1936 मध्ये फैजपूर या ठिकाणी भरले होते। तर या अधिवेशनाचे अध्यक्ष बघा पंडित जवाहरलाल नेहरू या अधिवेशनाचे या ठिकाणी अध्यक्ष होते। प्रश्न क्रमांक 26 बघा द टर्ब्युलंट इयर या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? द टर्ब्युलंट इयर या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील प्रणव मुखर्जी यांनी बघा ते लिहिलेलं पुस्तक आहे। प्रश्न क्रमांक 27 बघा सिरोसिस बघा हा रोग खालीलपैकी कोणत्या एका अवयवासंबंधीचा रोग आहे? सिरोसिस हा रोग खालीलपैकी कोणत्या एका अवयवासंबंधीचा रोग आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील सिरोसिस बघा हा रोग यकृत या अवयवासंबंधीचा रोग आहे। प्रश्न क्रमांक 28 बघा अनुस्करा घाट हा बघा रत्नागिरी जिल्ह्याला खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याशी जोडणारा घाट? बघा अनुस्करा हा घाट रत्नागिरीला खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याशी जोडतो? बघा अनुस्करा हा घाट बघा रत्नागिरीला कोल्हापूर या ठिकाणी या जिल्ह्याशी जोडणारा तो घाट आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा रायगड जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी सुपारी संशोधन केंद्र आहे? बघा रायगड या जिल्ह्यामध्ये बघा सुपारी संशोधन केंद्र हे श्रीवर्धन या ठिकाणी बघा सुपारी संशोधन केंद्र आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा देशामधले पहिले कृषी विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी स्थापन करण्यात आले होते?
बघा या ठिकाणी नागपूर या ठिकाणी बघा देशामधलं पहिलं कृषी विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये नागपूर या ठिकाणी स्थापन करण्यात आले होते। बघा या ठिकाणी काही मराठी व्याकरणचे प्रश्न आहेत, तर मराठी व्याकरणचे काही प्रश्न पाहूयात। बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा, अर्जुन या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा अर्जुन या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पावक या ठिकाणी बघा हा शब्द अर्जुन या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आर्क आणि भानू बघा या ठिकाणी दोन शब्द आहेत, आर्क आणि भानू बघा हे शब्द खालीलपैकी कोणत्या एका शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, आर्क आणि भानू बघा हे शब्द सूर्य या शब्दाचे योग्य समानार्थी शब्द आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा आकाशचा बघा समानार्थी शब्द विताक या ठिकाणी आकाश या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विभावरी या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता? बघा विभावरी या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? बघा विभावरी म्हणजे बघा रात्र, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 5 बघा, एकमत या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा एकमत म्हणजे एकाचं एकमत, बघा दुमत या ठिकाणी एकमत या शब्दाचा या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक 6 बघा, आघाडी या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा आघाडीचा बघा पिछाडी या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, निराकार या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे, निराकार। बघा निराकारचा बघा साकार या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक 8 बघा, अनादी या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे, अनादी। बघा अनादीचा बघा या ठिकाणी अनंत या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक 9 बघा, सजातीय या ठिकाणी एक शब्द आहे, सजातीय या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगाय, सजातीय। बघा विजातीय या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक 10 बघा, अंतःकरणाला द्रावित करणारे शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे, अंतःकरणाला द्रावित करणारे शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा अंतःकरणाला द्रावित करणारे म्हणजे बघा हृदयद्रावक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सतत एकटे राहण्याची आवड असलेला शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे, सतत एकटे राहण्याची आवड असलेला। बघा एकलकोंडा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पूरबुद्धीने वागणारा शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे, पूरबुद्धीने वागणारा। बघा पूरबुद्धीने वागणारा या ठिकाणी बघा पोरकट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुळातच सुंदर असलेले शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचे, मुळातच सुंदर असलेले। बघा निसर्ग सुंदर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रगतीसाठी धडपडणारा त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? तर त्यांना होतकरू या ठिकाणी असे या ठिकाणी म्हटले जाते। बघा दोन किंवा अधिक या ठिकाणी अर्थ या ठिकाणी दर्शवणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे। जलद बघा या ठिकाणी एक शब्द आहे, दोन अर्थ या ठिकाणी आपल्याला दोन अर्थ या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सांगायचे आहेत, जलद। बघा मेघ आणि वेगाने या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उंदराला मांजर साक्षी या ठिकाणी म्हण आहे, या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सारख्याच लायकीच्या माणसाने एकमेकांचे समर्थन करणे, ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नाचता येईना अंगण वाकडे या ठिकाणी जास्त जुळणारी म्हण आपल्याला ओळखायची आहे। बघा कोल्ह्याला द्राक्ष आंबट या ठिकाणी जास्त जुळणारी म्हण राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नाक घासणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे, नाक घासणे। बघा भरपूर परिश्रम करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक पुढचा, बभरा करणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे, बभरा करणे। बघा बभरा करणे म्हणजे बघा बोभाटा करणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे, खडाजंगी या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगाय, खडाजंगी। बघा कडाक्याचे भांडण या ठिकाणी खडाजंगी या ठिकाणी अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ राहील।
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ताळा आणि बघा लुकन हे शब्द खालीलपैकी कोणत्या एका भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा, ताळा आणि लुकन बघा हे शब्द तेलुगू या भाषेमधून बघा मराठीमध्ये आलेले या ठिकाणी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आजकाल, नंतर, अगोदर बघा या ठिकाणी काही शब्द आहेत. हे शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? बघा, काल, आजकाल, नंतर, अगोदर बघा हे शब्द या ठिकाणी बघा क्रियाविशेषण या जातीचे या ठिकाणी शब्द आहेत. बघा, भाववाचक नाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. बघा या ठिकाणी 4 शब्द आहेत. या 4 शब्दापैकी बघा भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे. ओलावा या ठिकाणी भाववाचक नाम असेल तो पर्याय राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विनय या शब्दापासून तयार होणारं विशेषण खालीलपैकी कोणतं आहे? बघा, विनय या शब्दापासून तयार होणारं विशेषण म्हणजे बघा विनयशील. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पद्धत या शब्दापासून तयार होणारं विशेषण खालीलपैकी कोणतं? पद्धत या शब्दापासून तयार होणारं विशेषण खालीलपैकी कोणतं आहे? पद्धतशीर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा, मी चित्रपट पाहिला असेल बघा हे वाक्य खालीलपैकी कोणत्या एका काळाचं वाक्य आहे? मी चित्रपट पाहिला असेन. बघा, मी चित्रपट पाहिला असेन बघा हे वाक्य बघा पूर्ण भविष्य काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील. प्रयोजक क्रियापद या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. प्रयोजक क्रियापद आपल्याला ओळखायचं आहे. बघा, विदूषकांनी मुलांना हसविले हे वाक्य बघा प्रयोजक क्रियापदाचं वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा, क्रियापदावरून कोणता बोध होतो या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. हा सामना भारत जिंकेल असे वाटते वाक्य आहे. या वाक्यावरून पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा या ठिकाणी क्रियापदावरून कोणता बोध होतो आपल्याला सांगायचे? हा सामना भारत जिंकेल असे वाटते म्हणजे शक्यता. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, परमेश्वरा तुझे कल्याण करो हे बघा वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? बघा, आशीर्वाद या वाक्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. बघा, निर्विकार हा या ठिकाणी बघा शब्द आहे. तर निर्विकार बघा या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा, निर्विकार बघा या शब्दामध्ये विसर्ग संधी या प्रकारची या ठिकाणी संधी आहे. बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रमेश, सतीश, महेश व हेमा यांच्यापैकी बघा एक जण सावळा आहे. रमेश व सतीश उंच आहेत. सतीश निमगोरा आहे. महेश व रमेश बुद्धिमान आहेत. महेश व हेमा गोरे आहेत. तर या चौघापैकी सावळा खालीलपैकी कोण आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा, या ठिकाणी आपल्याकडे बघा 10,000 प्रश्नसंग्रह असलेलं एक अतिसंभाव्य PDF आहे. त्यामध्ये आपण अतिसंभाव्य सर्व विषयाचे प्रश्न टाकलेले आहेत. जर कोणाला PDF घ्यायचं असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सॲपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर लगेचच्या लगेच हे सर्व PDF पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.